100पैकी 95 सिनेमे लॉसमध्ये जातात. 5 सिनेमे जे असतात ते आपले पैसे वसूल करू शकतात. इंडस्ट्री उभी कशावर आहे? ना लोकाश्रयावर ना राजाश्रयावर. सगळ्यांना एक सिनेमाबद्दलचं एक आदर्श चित्र माहिती असलं पाहिजे. ते सिनेमामधली ओरिजिनल गोष्ट बघतात, ओरिजिनॅलिटी बघतात की कुठं तुम्ही तुमचा ओरिजिनल विचार मांडला आहे. व्यावसायिक सिनेमामध्ये कलात्मक दर्जा नसला तरी चालेल का? आणि कलात्मक सिनेमा आहे म्हणजे तो सगळ्याच्या डोक्यावरूनच गेला पाहिजे का? कारण आपल्याकडे ती शक्ती आहे की आपण 100 सिनेमे बनवू शकतो. तर ह्या शक्तीला योग्य दिशा दिली पाहिजे आणि ते काम सरकारचं आहे. गुणांकन करण्याची पद्धतसुद्धा संशोधन करून ठरवली पाहिजे. म्हणजे तिथं थिएटरमध्ये सिनेमा बघितला आणि समाजावर खूप प्रभाव पडला, ही शक्यता आता 10% आली आहे. त्याची काही गरज नाही. सिनेमा काळ बदलतोय ना, तसा क्रायटेरिया पण बदलला पाहिजे. जास्तीत जास्त संख्येनं लोक कुठं सिनेमा बघताय तिथं दाखवा लोकांना. प्रत्येक वेळेला तिथं नवीन समिती बसवायची, तुम्ही निवडा, असं कशासाठी? सिनेमा ही आधी एक कला आहे आणि मग तो व्यवसाय आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता वासुदेव गायतोंड यांच्या चित्रांना काहीतरी 40 कोटी काहीतरी किंमत मिळाली म्हणून मी जर त्यांच्यासारखंच पेंटिंग करायला गेलो तर त्या चित्राला तेवढी किंमत मिळेल का? तर एवढं सगळं आपल्याकडे असताना फक्त त्याला चांगली वाट करू दिली गेलेली नाही म्हणून ते अडगळीत पडलेलं आहे.